त्यामध्ये बऱ्याचशा मुली अल्पवयीन आहेत. ते त्यांना मुंबई पुणे येथे विकण्याच्या तयारीत असतात. वरील दोन्ही मुलं व त्यांच्यासोबत असलेली मुलं ज्या मुली विरोध करतात त्यांना व त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देतात. त्यामुळे कोणती मुलं मुली समोर येऊन रिपोर्ट देण्याकरता हिंमत दाखवतात. या अगोदर सुद्धा असे बरेचसे प्रकरण अमरावती जिल्ह्यामध्ये बरेच पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले, परंतु आपल्या मुलामुलीची बदनामी होऊ नये म्हणून कोणी समोर येत. वरील पूर्ण कृत्य मुस्लिम समाजाच्या त्या मुलांनी हेतुपुरस्परपणे हिंदू मुलामुलींना धर्म परिवर्तन करण्याकरता किंवा त्यांना वेश्यावृत्तीच्या व्यवसायात ढकलण्याकरता बरेचसे व्हॉट्सॲप स्नॅपचॅट ग्रुप तयार केले. अशा लोकांविरुद्ध संघटित गुन्हेगारी अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. वरील प्रकरण हे अत्यंत संवेदनशील असल्यामुळे यामध्ये बरेच नाबालिग मुलामुलींचे आयुष्य पडायला लागलेले आहे. त्याकरता याच्यावर एक SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम तातडीनं तयार करून त्यामध्ये महिला अधिकारी, सायबर सेलचे विधिज्ञ, आम्ही नंबर देतो कोणत्या मोबाईलवरून झालेले आहे त्याचा प्रिव्हियस रेकॉर्डही तुम्ही स्नॅपचॅटवरून काढू शकता, त्याचं समाविष्ट करण्यात आलं. कारण की अमरावती जिल्ह्यातल्या मुलं मुली जे शिकायला येतात, धारणीवरून परतवाड्यात येतात आणि अनेक चांगल्या घराच्या मुलामुलींचे आहेत, त्याच्यामुळे ते करत नाही. तर याच्यावर कारण की तुम्ही जर का, मी तुमच्याशी बोललो फोनवर, तुम्ही जर का नुसतं हातावर हात घेऊन बसले किंवा कोणा मुलीची तक्रार आली नाही ते थांबणारच नाही. मला अतिशय वाईट वाटतं की आपण म्हटलं किंवा कोणा मुलीची तक्रार आली नाही, मुलीची तक्रार आली नाही म्हणून ते सुरू ठेवायचं का? अतिशय चीड निर्माण करणारी गोष्ट आहे. मग हे आपण कोणाची तक्रार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सुरू ठेवणार का? आपण काय करणार? याच्यामुळे तर सगळ्यात मोठी सामाजिक अस्वस्थता होते. म्हणजे सगळं प्रकरण हाताबाहेर केल्यानंतर मग आपण कारवाई करणार. ऑलरेडी तुमच्या येण्याच्या अगोदर सर मी एक प्रेसमध्ये फाईट दिली होती. मी पब्लिकमध्ये आता तुम्ही माझ्या सोबत बसलेले आहे. सर माझी ऑलरेडी विनंती आहे विक्टिम आणि विक्टिमचे फॅमिली मेंबर्सला की ते पूर्ण जे विषय आहे ते गंभीर आहे. जी मुली आहे ते जिल्ह्याची मुली आहे आणि ते कुणाच्या म्हणजे बेटी और बहीण सारखे ते आहेत सगळ्यांचे. तर त्यांच्यासोबत जे अत्याचार झाले ते खूपच गंभीर आहे. तर विक्टिम ते समोर येऊन पोलीस स्टेशनला जर येऊ शकणार नाही तर काही अडचण नाही. पोलीस स्टेशन कडून आम्ही एक महिला पथक म्हणून साधे गणवेशाने मुलीचे घरी किंवा इतर काही ठिकाणी जे ते डिसाईड करतो तिथे पण पाठवायची आम्ही घरी आहे सर. त्यांच्याकडून काही तक्रार ते दिली तर आम्ही FIR दाखल करून आम्ही कारवाई करणार. ते आमची प्रायोरिटी आहे. दॅट इज द फर्स्ट प्रेफरन्स. की विक्टिम कडून काही तक्रार आला तर दॅट इज द बेस्ट थिंग. किंवा आम्ही लिगली आता चेक करत आहे ते कायद्यामध्ये पोलीस सुमोटो ते FIR रजिस्टर करून अशोक करार प्रकरणामध्ये कोणाची तक्रार नाही सर, पण त्याच्यावर SIT बसली. ओके सर. व्हिडिओ हे झाले. ठीक सर. आता मला हे सांगा की अशा प्रकारे जर का करत असेल, आता तुम्ही तो मोहम्मद जोयान आणि मोहम्मद अयान या पोरांना ताब्यात घ्या तातडीने. ठीक सर. या पोरांना तातडीनं ताब्यात घेतलं पाहिजे. ती जी संघटित गुन्हेगारी आहे, किती त्याच्याजवळ मोबाईल आहे, किती स्नॅपचॅट आहे, किती लोकांचे व्हिडिओ काढले, तो हडबड होतो ना. ठीक सर. करतो सर, नक्की करतो. नाही आम्हाला किती दिवसात तुम्ही कारवाई करता आम्हाला सांगा. कारण की कारवाई करणार नाही लगेच म्हणजे आज संध्याकाळपर्यंत अटक होईल का? कारण का तुम्ही तर सांगितलं त्याला मार्क करून ठेवलं नाही. बरोबर. मग मार्क करून ठेवलं तर त्याला अटक झाली पाहिजे. नाही ताबडतोब अटक झाली पाहिजे, त्याच्याकडून इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे. मला हे समजत नाही की तुम्ही त्या मुलींची, कारण का पोलिसांवर भरोसा नाही आहे ना मग त्या मुलींचा. कारण का एवढं होऊन जर का एवढे व्हिडिओ सगळीकडे गेले आहे, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आले. आता या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आले, मग व्हिडिओ आलेले आहे तर मग तुमच्यापर्यंत पोहोचले. तुमची गुप्तचर यंत्रणा नाही आहे. येस सर. तुमच्यापर्यंत व्हिडिओ आले की नाही आले? माझ्यापर्यंत आले म्हणजे मला लोकांनी
आम्ही ते सांगितलं व्हिडिओ त्या साहेबांना प्रसारित होत आहे. नाही त्याचं सिरियसनेस करणार नाही. कारण का व्हिडिओ नाही पाठवू नका व्हिडिओ पाठवू नका नाही व्हिडिओ दिखा दो. कारण का मी पाहिले व्हिडिओ दाखवल्याशिवाय नाही तुम्ही पहा सारखे व्हिडिओ आहे ते मला माहित आहे. सगळे लोक पाहत आहेत तर तुम्ही पाहिले पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे. त्यांना अरेस्ट करून त्यांना सध्या जर का याला अरेस्ट करत नसाल तर नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही जर हे सगळे व्हिडिओ बघितले सर तर या व्हिडिओमध्ये कोणतीही मुलगी कुठेही इच्छेने त्याच्यासोबत नाही अनिच्छेने आहे क्लिअर कट दिसते म्हणजे त्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे. तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओ बारकाईने बघितला तर त्या व्हिडिओमध्ये मुलगी अनिच्छेने आहे आणि तो अत्यंत उद्दाम स्थितीमध्ये स्वतःचा चेहरा असा दाखवतो आहे. इतकं घाणेरडं एलिमेंट 3 दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल नाही, होतो. मला हेच म्हणायचं आहे की आपण मला खरोखर त्याचं वाईट वाटतं. नाही ते बरोबर आहे सर म्हणजे सुमोटो ऍक्शन व्हिडिओ मला आहे. आता व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले नाही तुम्ही तुमची कृपया काय करता नाही ते व्हिडिओ नाही तुमच्यापर्यंत यायला पाहिजे होतं त्याचं तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतरच सगळं हे होईल ना. मी व्हिडिओ पाहिला नाही सर ते कारण काय की ते अश्लील आहे पण मला माहित आहे की ते व्हिडिओ प्रसारित होत आहे आणि ते अश्लील व्हिडिओ आहे म्हणून मला ऑलरेडी गोपनीय यंत्रणाकडून असे 350 व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओचं analysis तुम्ही न पाहिल्याशिवाय कसं होईल? Secondly, मी तुम्हाला सांगतो ना सर माझी काही सर तुम्ही पाहण्याशिवाय मला हे सांगा त्याचं त्याचा analysis कसं होईल? करायची आमची काही इच्छा नाही नाही, मग ऑलरेडी मला सायबर डिपार्टमेंटला ते व्हिडिओ डिलीट करण्यासाठी Delete करून काय उपयोग आहे? ते डिलीट करा त्याच्या आधी ऑल्सो आरोपी कोण आहे त्यांना आम्ही निष्पन्न केलेली आहे ते कुठे आहे ते शोध आमची सुरू आहे सर. ते आय एम व्हेरी कॉन्फिडेंट की आम्ही काही तासांना त्यांना ताब्यामध्ये घेऊ शकतो. अरे मग घेत का नाही? लास्टली जसं तुम्ही सांगत आहे सर की त्यांच्यावर पोलीस मोठो ऍक्शन काय करत नाही ते ऑलरेडी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी लिगली ते चेक करत आहे की पोलीस मोठो FIR रजिस्टर करून ते कोणत्या सेक्शन मध्ये काय प्रकरणामध्ये ते करू शकतो. सर, अशोक खरातमध्ये केलेलं आहे ना आपण पोलिसांनी. मी ऑलरेडी ते अशोक खरातमध्ये तशी तुम्ही साहेबांनी बसवली. Yes, बरोबर. अशोक खरातमध्ये त्याला अटक केली मग त्याच्यानंतर लोकांना कॉन्फिडन्स झाला की बा पोलीस काही करताय बरोबर. तर लोक समोर आले. तक्रार द्यायला समोर आले. आता आजची परिस्थिती हे आहे की तुमचे ठाणेदार अनेक ठिकाणी माहित आहे की बा ते सेटलमेंटच करतात समजा कोणी तक्रार घ्यायला गेली. खरं सांगतो नाही खोटं नाही बोलत आहे. 3 दिवसापासून आमच्या- वो बंदा क्या बोल रहा था सर तरी सर 3 कि मेरा मामू है बोले थाने में आपसे जो होता वो कर लो बोले. बताइए आप. मग और 6 साल से सर थाने में एक ही जन है वहाँ पर नाजिम करके परतवाड़ा थाने में. 3 दिवसापूर्वी हे व्हिडिओ परतवाड्यामध्ये व्हायरल झाले. त्याचवेळी जर पोलिसांनी या मोहम्मद यांना उचलून आणला असता ते प्रकरण लग्न असतं तर त्याचे स्नॅपचॅट वगैरे सगळं बाहेर आलं असतं. तुम्ही त्याला पळून जायची मुभा दिली तिथल्या पोलिसांनी. ते काय सांगतात आमच्याजवळ तक्रार नाही. तो कोण आहे? नाझीम एवढ्या दिवसापासून कसं काय? आपण डोळे उघडे ठेवून पाहत राहणार आहे. अश्लील म्हणून ते व्हिडिओ पाहायचे नाही. सगळ्या मुलींचं जीवन उद्ध्वस्त. त्यांच्यावर आत्महत्येची वेळ असते आमच्या मुलींचे व्हिडिओ आले त्यांचे. ते गंभीर गोष्ट आहे सर मी पण पण त्याच्यात हे एकमेव तर प्रकरण थोडं आपला जर कायदा सपोर्टच करतो या गोष्टीला. कोण म्हणेल की या काय गोष्टीला सपोर्ट नाही करत काय? तसं काय उद्देश नाही सर आणि आमच्या सबऑर्डिनेट किंवा पोलीस स्टेशन लेवलला असं कोणी करत आहे नाही करतोय ना. ताब्यात घ्या मला तसं नाही, काय? करतोय. संघाच्या ताब्यात आता घ्या. आम्ही नाव देतोय तू पण नाव काय ते? अब्दुल नाजिम अब्दुल नाझीम. पुलिस स्टेशन परतवाड़ा. परतवाड़ा पोलीस स्टेशन. आता तो खुबियामध्ये आहे ना. 6 साल से है सर लगातार. 6 वर्षापासून बदली क्यों नहीं हो रही उसकी. हर 2 साल में बदली होनी चाहिए. बदली का नाही होत? मी चेक करतो सर कधी मला आयडी पाठवत आहे. नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 3 दिवसापासून एवढं परतवाड्यात सुरू असून तुमच्या ठाणेदारानं काही केलं केलं का? ते ऑलरेडी आम्ही कालच्या दिवशीपासून आम्ही विक्टिम जे आहे त्यांना विक्टिमच्या फॅमिलीला गोपनीय पद्धतीने ते संपर्क करून त्यांना FIR रजिस्टर करायची विनंती करत आहे. नाही मी त्या सगळ्याचं पालकत्व स्वीकारून ही तक्रार म्हणून नाही दाखल सर ही तक्रार म्हणून दाखल करा. ओके सर. ही तक्रार म्हणून दाखल करा. समजा कोणी येऊ न येऊ
मला माहिती नाही. पण हे आता मी शिवराय भाऊनी हे केलेली आहे, बाकीचे सहाय्य करू शकतात. पण समजा हे दोघा जणांचे एक तक्रारदार म्हणून आमचे करा तक्रार म्हणून. ठीक आहे सर, तुम्ही दिली तर मी आता लगेच आणि FIR म्हणून मला किती 24 तासाच्या त्यांना अटक झाली पाहिजे. हो. 1-2 नाही, कारण का व्हिडिओ काढणार आहे, आता इथं व्हिडिओ काढणारे बाकीचे आहे, तर हे सगळे संघटित गुन्हेगारीमध्ये. समजा जर का मी काही वाईट